लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। क्षुल्लक कारणातून घडलेल्या धक्कादायक घटनेत लहान भावानेच मोठ्या भावाचा निर्दयी खून केल्याची घटना घडली आहे। सविस्तर वृत्त असे की महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत माळकिन्ही येथे मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी घडली आहे। निलेश अशोक रिंके वय 35 वर्ष, राहणार माळकिन्ही असे मृतकाचे नाव आहे। प्रदीप अशोक रिंके असे आरोपीचे नाव आहे। माळकिन्ही येथील निलेश अशोक रिंके वय 35 वर्ष हा आपल्या शेतात कपाशीच्या आंतरपिकात मुगाचे पीक घेतले होते। त्याचा लहान भाऊ प्रदीप हा मुगाच्या शेंगा तोडत असताना मोठा भाऊ निलेश याने शेंगा तोडण्यास विरोध केल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला। या वादाचे पर्यावसन मोठ्या भांडणात होऊन प्रदीपने हातातील लाकडी काठीने निलेशवर तुफान हल्ला केला। चेहरा व डोक्यावर केलेल्या हल्ल्यामुळे निलेश जागीच ठार झाला। या घटनेनंतर आरोपी प्रदीप शेतातच झाडाखाली बसून होता, परंतु पोलीस विभागाला माहिती मिळताच महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे हे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांना पाहताच प्रदीप पळून जाऊ लागला, परंतु महागाव पोलीस यांच्यासह गुन्हे शाखा पुसदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज पांडे, पोलीस हवालदार संतोष बोरगे, मुन्ना आडे, तेजाब रणखाम, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुभाष यादव, सुनील पंडागळे यांच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। या घटनेची माहिती मिळताच उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली। पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.